तुमच्या शेतात जायला रस्ता नाहीये, किंवा असं होतं ना की वर्षानुवर्षे कोणीतरी रस्ता अडवून ठेवलाय. आता काळजी सोडा. आजच्या भागात आपण शासनाची एक नवी जबरदस्त योजना पाहणार आहोत, मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना. हो, आणि यात रस्त्याची मोजणी आणि पोलीस संरक्षण पूर्णपणे मोफत कसं मिळणार? आणि रस्ता बनवायला लागणारा मुरुम, खडी सरकार फुकटात कशी देणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकदा रस्ता मोकळा झाल्यावर तो परत कोणी अडवला तर त्याला थेट जेलची हवा कशी खावी लागेल, हे सगळं आपण बघणार आहोत. आणि हो, अशीच उपयुक्त आणि फुकटात कायदेशीर माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. कारण इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण रस्ता अडवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई कशी करायची याची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत, जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. नमस्कार, महसूलशाहीमध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवात एका गोष्टीने करूया. परभणीचे रामराव पाटील. त्यांच्या उसाला तोड आली होती, माल तयार होता. पण ऐनवेळी शेजारच्याने काय केलं? बांधावरून गाडीच जाऊ दिली नाही, रस्ता अडवला. अरे रे. बिचाऱ्या रामरावांचं डोळ्या देखत लाखो रुपयांचं नुकसान झालं. मग त्यांनी आपल्या महसूलशाही चॅनलवरचा एक व्हिडिओ पाहिला, आम्हाला संपर्क केला आणि आम्ही त्यांना कायदेशीर मार्ग दाखवला. हो. रामरावांसारखी तुमची परिस्थिती होऊ नये असं वाटत असेल तर महसूल आणि कायद्यांबाबत विश्वसनीय माहितीसाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग मुख्य विषयाकडे वळूया. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने शेतकऱ्यांच्या रस्त्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ही नेमकी कोणती योजना आहे आणि तिचं नाव काय आहे? अगदी बरोबर. सरकारने शेतकऱ्यांसाठी खरंच एक जीवनदायी योजना आणली आहे. तिचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना. मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना. मुख्य उद्देश आहे ना, तो म्हणजे नकाशावर अस्तित्वात असलेले पण अतिक्रमणामुळे बंद झालेले शेतरस्ते आणि पांदन रस्ते ते सरकारी खर्चाने मोकळे करून पक्के बांधून देणे. म्हणजे शेतकऱ्याला आता रस्त्यासाठी कोणापुढे हात पसरायची गरज नाही? अजिबात नाही. वा, म्हणजे आता सरकार स्वतः लक्ष घालणार. पण सरकारला कळणार कसं की नक्की कोणता रस्ता मोकळा करायचा आहे? उत्तम प्रश्न. झालं काय, काही महिन्यांपूर्वी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतला त्यांच्या हद्दीतील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची नोंद ग्रामसभेत घेऊन एक यादी बनवायला सांगितली होती. अच्छा, म्हणजे एक डेटाबेस तयार केलाय? अगदी. आता त्याच यादीतल्या रस्त्याला सरकार एक क्रमांक देणार आणि स्वतःहून म्हणजे प्रोॲक्टिव्हली महसूल अधिकाऱ्यांमार्फत त्यावरील अतिक्रमण काढणार. अरे वा, म्हणजे शेतकऱ्याला अर्ज करायची सुद्धा गरज पडू नये अशी तरतूद आहे यात. हो, तशीच अपेक्षा आहे. आपल्या मागच्या व्हिडिओवर जळगावचे सुरेश भाऊ एक प्रश्न विचारतायत. हां, विचारा की. ते म्हणतात की साहेब, सगळं ठीक आहे, पण रस्त्याची मोजणी करायची म्हणजे हजारो रुपये लागतात, ते पैसे कोण देणार? सुरेश भाऊ, तुमचा प्रश्न म्हणजे लाखो शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे. पण आता काळजी सोडा. या नवीन योजनेनुसार रस्त्याच्या मोजणीसाठी लागणारी संपूर्ण फीज शासन भरणार आहे. काय सांगताय? हो, शेतकऱ्याला 1 रुपयाही खर्च करायची गरज नाही. सरकारी मोजणीदार येऊन मोफत मोजणी करून देतील आणि हद्दीच्या खुणा सुद्धा निश्चित करून देतील. म्हणजे पहिला मोठा अडथळा दूर झाला. हे लक्षात ठेवा. म्हणजे पुढे कोणी पैशांची मागणी करणार नाही. वाह, भारी माहिती दिलीत. दर्शकांना एक प्रश्न, तुमच्या गावात रस्त्याच्या मोजणीवरून कधी वाद झाला आहे का? कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, अशीच मोलाची माहिती देणाऱ्या आपल्या महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न, मोजणी झाली पण अनेकदा लोक ताटाखालचं मांजर नसतात, ते विरोध करतात, भांडणं होतात, मग पोलीस संरक्षणाचं काय? अनेक चांगली कामं फक्त अशा अडवणुकीमुळे थांबतात. बरोबर. भांडणाच्या भीतीने लोक मागे हटतात. हो. म्हणूनच या योजनेत पोलीस संरक्षणाची गरज लागल्यास ते सुद्धा पूर्णपणे मोफत देण्याची तरतूद आहे. शेतकऱ्याला त्यासाठीही 1 रुपया भरायची गरज नाही. म्हणजे मोजणी फ्री, पोलीस संरक्षण पण फ्री. अगदी. आता एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये, तो म्हणजे सरकार फक्त रस्ता मोकळा करून देतं, पण तो बांधायला लागणारा मुरुम, खडी यासाठी रॉयल्टी भरावी लागते आणि तो सगळा खर्च शेतकऱ्याच्याच माथी येतो. यात तथ्य आहे का? नाही. हा गैरसमज आता पूर्णपणे डोक्यातून काढून टाका. या योजनेत रस्ता बांधण्यासाठी लागणारे गौण खनिज म्हणजे मुरुम असेल, माती, वाळू किंवा खडी, हे सर्व सरकार रॉयल्टी मुक्त म्हणजेच मोफत उपलब्ध करून देणार आहे. अच्छा. त्यामुळे रस्ता बांधण्याचा खर्चही आता शासनाचाच असणार आहे. म्हणजे जवळपास सगळाच खर्च सरकार उचलणार आहे. हो. मग मला सांगा, याआधी मातोश्री पांधण रस्ते योजना होती, मग ही नवीन योजना म्हणजे जुनीच बाटली नवीन लेबल आहे का,
की यात काहीतरी जबर फरक आहे? हा खूप महत्वाचा फरक आहे आणि तो समजून घ्यायला हवा. मातोश्री योजना जी आहे ती मनरेगा म्हणजे रोजगार हमी योजनेअंतर्गत येते. त्यात JCB, पोकलँड सारखी यंत्र वापरता येत नाहीत, फक्त मजुरांकडून काम करून घ्यावे लागते. त्यामुळे वेळ खूप लागतो आणि रस्ता पाहिजे तसा पक्का होत नाही. अच्छा, म्हणजे तिथे माणसांना काम देण्यावर भर आहे. बरोबर. या उलट मुख्यमंत्री बळीराजा योजनेत रस्ता लवकर तयार व्हावा यासाठी JCB, पोकलँड सारख्या यंत्रांना परवानगी दिली आहे. त्यामुळे रस्ता जलद आणि पक्का होणार. म्हणजे दोन्ही योजनांचा उद्देश वेगळा आहे. अगदी. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मातोश्री योजना बंद झालेली नाही, ती सुद्धा सुरूच राहणार आहे. हे लक्षात ठेवलं तर मोठा फायदा होईल. ही टीप आवडली असेल तर लाईक नक्की करा. आता सगळ्यात मोठा प्रश्न, समजा रस्ता मोकळा झाला, अधिकारी गेले आणि काही दिवसांनी त्या आडदांड शेजाऱ्याने पुन्हा अतिक्रमण केलं तर सगळी मेहनत वाया, म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. यावर काही तोडगा आहे का? यावर शासनाने एक जबरदस्त आणि कायदेशीर तोडगा काढलाय. आपण असं करूया, स्टेप बाय स्टेप बघूया की सरकार नेमकं काय करणार आहे. हो, नक्की. पहिली पायरी म्हणजे स्टेप 1, हद्द निश्चिती. मोजणी झाल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या हद्दी निश्चित केल्या जातील. ठीक आहे. दुसरी पायरी स्टेप 2, वनविभागाची झाडे लावणे. त्या हद्दींवर वनविभागाची झाडे लावली जातील. झाडं? पण ती कोणी तोडली तर? इथेच तर खरी गंमत आहे. तिसरी पायरी स्टेप 3, कायदेशीर संरक्षण. ही साधी झाडं नाहीत. वनविभागाची झाडं तोडणं हा वन कायद्यानुसार एक गंभीर गुन्हा आहे. अच्छा. आणि चौथी पायरी स्टेप 4, थेट गुन्हा दाखल. आता जर कोणी ही झाडं तोडली किंवा रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण केलं तर त्याच्यावर थेट वन कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. त्याला जेलची हवा खावी लागेल. वाह, म्हणजे जो वाद आधी 2 शेतकऱ्यांमध्ये होता तो आता अतिक्रमण करणारा शेतकरी विरुद्ध सरकार असा झाला. अगदी बरोबर पकडलं. त्यामुळे आता रस्ता अडवण्याची कोणी हिंमतच करणार नाही. वाह, म्हणजे आता कायद्याचा धाक असणार आहे. पण या सगळ्या कामावर लक्ष कोण ठेवणार? म्हणजे हे सगळं कागदावरच राहणार नाही ना? नाही, त्यासाठी पण तरतूद आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. आमदारांच्या अध्यक्षतेखाली? हो. ही समिती तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवेल. रस्त्यांची कामं वेळेत आणि योग्य पद्धतीने होतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी आता थेट आमदारांवर असेल. म्हणजे एक प्रकारे राजकीय आणि प्रशासकीय दबाव राहील. तर आज आपण पाहिलं की मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी किती फायद्याची आहे. मोजणी, पोलीस संरक्षण आणि रस्ता बांधणीचा सगळा खर्च सरकार करणार आहे. हो. यंत्र वापरून रस्ते जलद होणार आहेत आणि पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून वन कायद्याचा बडगा असणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सरकार योजना आणते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. रस्ते ह्या शेतकऱ्यांच्या रक्तवाहिन्या आहेत आणि त्या मोकळ्या ठेवणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. अगदी खरंय. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. आता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण जाणून घेऊ वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीच्या वाटणीचे कायदे आणि त्यातील खाचाखोचा. तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हो, आम्हाला तुमचे विषय कळले तर त्यावर माहिती द्यायला आवडेल. अनेक माहिती आणि चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.